नमस्कार, आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। 2 वर्षांपूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी आणलेल्या तरुणीने महिला पोलीस अंमलदार यांच्या हाताला चावा घेतला तर दुसऱ्या महिला अंमलदाराच्या पोटात लाथ मारली। या प्रकरणी महिला अंमलदारांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। तरुण पोलिसांनी फाल्गुनी पिल्ले, कुमारन पिल्ले, शीतल पिल्ले यांच्यासह एका 14 वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल केलाय। ही घटना कोंढवा पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी 5:15 वाजता घडली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढव्यातील 2023च्या चोरीच्या गुन्ह्यात फाल्गुनी पिल्ले हिला चौकशीसाठी हजर राहण्यास कळवले होते। ती आपल्या आईवडिलांसह पोलीस ठाण्यातील तपास पथकाच्या कक्षेत आली। पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांच्याशी मोठ्या आवाजात बोलून हुज्जत घालण्यास सुरुवात केली। तेव्हा फिर्यादी महिला अंमलदार तिला समजावून सांगत असताना तिने त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून हाताने मारहाण केली। दुसऱ्या महिला अंमलदार मध्ये गेल्या असता फाल्गुनी हिने त्यांच्या उजव्या हाताला चावा घेऊन हातांवर नखांनी ओरखडले। तसेच शीतल पिल्ले हिने या महिला अंमलदार हिच्या पोटामध्ये लाथ मारली। तेव्हा फिर्यादी यामध्ये गेल्या असता फाल्गुनी आणि शीतल पिल्ले यांनी नखांनी ओरखडून जखमी केले। उपनिरीक्षक बालाजी डिगोळे आणि हवालदार अमोल हिरवे हे त्यांना शांत राहण्यास सांगत असताना कुमारन आणि अल्पवयीन मुलाने त्यांना धक्काबुक्की केली। ढकलून देऊन आमच्या मुलीवर खोटा गुन्हा दाखल केलाय, मी तुम्हाला कोर्टात पाहून घेतो, तुमची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून तुमची नोकरी घालवतो अशी धमकी दिली। फाल्गुनी हिने तपास पथक कक्षातील प्रिंटर आपटून तोडून नुकसान केले। सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।